द्रौपदी हरण पर्व भाग 22. मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात की रावण त्या प्रकारच्या आक्रमणाची कल्पनासुद्धा करू शकत नव्हता. युद्धशास्त्रात अशा प्रकारच्या युद्धाचा साधा उल्लेख देखील नव्हता. असं विलक्षण युद्ध होतं ते युधिष्ठिरा आणि त्या प्राण्यांनी लंकेतील खाद्यपदार्थांवर हल्ला केला होता. राम आणि लक्ष्मण तो सगळा प्रकार गमतीने पाहत होते, कारण त्यांनासुद्धा अशा लढाईची कल्पनाच नव्हती. सगळंच अवचित घडत होतं. रावणाने त्याच्या राज्यात युद्धशास्त्राच्या नियमानुसार कित्येक आयुधं योजलेली होती. त्यामुळे ते राज्य अजिंक्यच राहणार असं त्याला वाटत होतं. माणसांचे हल्ले होतील असं गृहीत धरून ते सगळं होतं. त्यात उंच तटबंदी होती, पहारे असलेले दरवाजे होते, त्याखाली चर केलेले होते. असे चर होते की ते कोणीही पार करू शकणार नाही. त्या चरात नेहमीच पाणी असायचं. त्यात हिंस्त्र मासे आणि सुसरी असे खादाड प्राणीही ठेवलेले होते. त्या तटबंदीवर खदीर लाकडाचे सुळे बसवलेले होते. दगड फेकण्याच्या गोफणी होत्या आणि त्या दगडांच्या राशीसुद्धा होत्या. पहाऱ्यावर असलेले रखवालदारांच्याकडे विषारी सापांनी भरलेल्या टोपल्या होत्या, अशा की त्यातील सर्प ते येणारे शत्रूवर फेकतील. त्याशिवाय नेहमीचीच हत्यारं जसे सोटे, गदा, शतघ्नी, तोफा हे सुद्धा होतेच. त्याशिवाय हत्ती आणि घोडे त्यांच्या दिमतीस होते. असं सगळं असूनही त्या रानटी प्राण्यांनी लंकेची दुर्दशा केलेली होती. त्यामुळे बेजार झालेलं रावणाचं सैन्य आणि त्यांचे सेनापती समजतच नव्हते की अशा हल्ल्याचं काय करावं. रामाने रावणासाठी एक संदेशक पाठवावा असं ठरलं. त्याप्रमाणे अंगद ते काम करेल असंही ठरलं. अंगद लंकेत मुख्य दिंडी दरवाजाने आत शिरला. त्याला कोणीही अडवलं नाही, तरीही त्याच्याभोवती राक्षस सैनिक होतेच. अंगद दरबारात गेल्यानंतर तो रावणाला न लवता वंदन करतो, जसं एक संदेशक करतो. तिथे तो रावणाला रामाचा संदेश सांगतो आणि तो म्हणतो की मी रघुवंशाच्या राजाचा सेवक म्हणून आपल्याला भेटत आहे. माझा राजा कौशल राज्यावर राज्य करत असून त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. त्यांनी आपल्याला प्रसंगानुरूप एक संदेश देण्यासाठी मला पाठवलेला आहे. आपण तो संदेश स्वीकारून त्याप्रमाणे आवश्यक कारवाई करावी अशी माझा राजा अपेक्षा करत आहे. आत्तापर्यंत अनेक नगरं आणि गावं आपल्या पापमय कारभारामुळे बरबाद झालेली आहेत. त्यात भर म्हणून आणखीन एक महापाप तुम्ही केलेलं आहे. आमच्या राजाच्या पत्नीला पळवून तिला जर निमूटपणे चांगल्या प्रकारे आमच्या हवाली केलं नाही तर विनाकारण असंख्य निरपराध जीव मारले जाणार आहेत. त्यात बरेच राक्षस असतील जे तुम्हाला प्रिय आहेत. तुझ्या बळावर तू याआधी अरण्यात राहणाऱ्या अनेक निरपराध ऋषींचा वध केलेला आहेसच. त्याशिवाय बरेच राजेही तू मारलेले आहेस. तू तुझी मर्यादा ओलांडून अनेक महिलांचे शाप घेतलेलेच आहेस. त्या सगळ्या गोष्टींच्या करता तुला शासन करण्याचं आमच्या राजाने निश्चित केलेलं आहे. त्यासाठी माझ्या मंत्र्यांच्या सल्ल्याने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आमचे राजे श्रीराम तुला द्वंद्वाचं आव्हान देत आहेत. आमचे राजे तुला आव्हान देतात की अरे निशाचर असलेल्या राक्षसा, मी एक मनुष्य आहे, तरीही माझ्याशी लढण्याचं धाडस करून दाखवावं. नाहीतर सीता जी जनक राजाची कन्या आहे तिला अवैधपणे तू अटक करून ठेवलेली आहेस, तिची सुटका करावी आणि तिला आमच्या हवाली करावं. जर ते तू केलं नाहीस तर माझ्या राजाच्या बाणांचा तू शिकार होणार आहेस. जर तुला जगायचं असेल तर सीतेला मुक्त करण्याशिवाय तुझ्यासाठी दुसरा पर्याय नाही. संदेशकाचे ते विधान रावणाला काही आवडलं नाही. तो संतापून उठला. त्याबरोबर रावणाचे मनात काय आहे ते ओळखणारे 4 राक्षस पुढे होतात आणि अंगदाला अटक करतात. जसं गिधाड त्यांचं सावज पकडतात. त्या राक्षस सैनिकांनी अंगदाला जरी घट्ट पकडलेलं होतं तरी अंगदाची ताकद मात्र फार मोठी होती. तो त्यांना एकच हिसडा मारतो आणि उंच उडी मारून तिथल्याच एका उंच इमारतीच्या टपावर जाऊन बसतो. त्या हिसक्याने ते राक्षस सैनिक खाली जोराने फेकले जातात. त्या उंचावरून खाली पडलेल्या राक्षसांची हालत तो पाहतो आणि नंतर एका वाड्यावरून त्याच्या दुसऱ्या म्हणजे पलीकडच्या वाड्यावर अशा उड्या मारत मारत अंगद लंकेबाहेर
त्याची वाट पाहत असलेल्या त्याच्या सोबत्यांना जाऊन मिळतो. तिथून ते सगळेच कौशलच्या राजाला म्हणजे श्रीरामांना भेटतात. थोडी विश्रांती घेतल्यावर तो रामाला जे रावणाच्या दरबारात घडलेलं होतं ते सगळं सांगतो. राम अंगदाला विश्रांती घेण्याचा सल्ला देतो आणि मग पुढच्या कामाला लागतो. तो त्याचे वानर सोबती एकत्र बोलवतो. त्यांना सांगतो की जर सगळ्या महाबली वानरांनी जोर केला तर लंकेच्या भोवती जी भिंत आहे ती फोडता येईल. त्या कामात हनुमान त्याच्या पित्याला पुन्हा मदतीला बोलवतो आणि वायुदेव त्याला मदत करण्यासाठीचं आश्वासन देतो. त्याप्रमाणे त्या वानरांना वायुदेवांच्या मदतीने प्रचंड जोर करून ती भिंत पाडण्याचं ठरतं. त्याचवेळी विभीषण, लक्ष्मण आणि अस्वलांचा राजा असे त्यांच्या फौजा घेऊन लंकेच्या दक्षिणेकडील दरवाजा फोडतात, जो फोडणं अशक्य समजलं जात होतं. उत्तर आणि दक्षिण दिशांचे तट तुटल्यानंतर राम त्याच्या अगणित वानर फौजा घेऊन लंकेच्या आतल्या भागात घुसतो. त्याच्या मदतीला प्रचंड आकाराची अस्वलांची फौज असते. अस्वल त्याच्या पुढच्या पायाने जे मिळेल ते पकडून आपटून नासधूस करण्यास सुरुवात करतात. त्यांच्या प्रचंड आकारापुढे राक्षसांचं काही चालतच नव्हतं. त्या धुमश्चक्रीमुळे जी माती हवेत उडत होती त्यामुळे सगळा परिसर अंधकारमय झाला होता. कारण त्या धुळीच्या वातावरणातून सूर्याचे किरण पृथ्वीवर येऊच शकत नव्हते. ती अस्वलं मोठ्यांदा किंचाळत होती, जणू ते युद्धाच्या ललकाऱ्यात देत होते. लंकेत राहणारे रहिवासी पाहतात की सगळीकडे वानरच वानर आणि अस्वलच अस्वलं दिसत आहेत. त्यांच्या ओरडण्यामुळे सगळा परिसर दुमदुमत होता. सगळीकडे मोडतोड होत होती आणि राक्षस काहीही त्यात करू शकत नव्हते. रावण स्वतः संभ्रमात होता, कारण अशा प्रकारच्या लढाईची त्याला माहितीच नव्हती. मानव आणि राक्षस अशा लढाया त्याला माहिती होत्या, पण राक्षस आणि हिंस्त्र पशु अशी लढाई त्याला कधी झाल्याचं स्मरतच नव्हतं. अशा हल्ल्याला कसं परतवायचं ते रावणाच्या सेनानींनाही समजत नव्हतं. राक्षस रहिवासी, त्यांची बायका, मुलं अवाक होऊन ते सगळं बघत होते. जर काही केलं नाही तर सगळी लंका धुळीला मिळेल असंच दिसत होतं. आधीच्या वानराने लंकेला आग लावलेली आहे, त्यात हे आणखीन काय अरिष्ट असा प्रश्न ते एकमेकांना विचारत होते. एवढा झपाट्याने ते हे होत होतं की आता काय करावं ते रावणाला समजत नव्हतं. लंकेच्या रहिवाशांना समजत नव्हतं की हे युद्ध आहे. त्यांना ती एक नैसर्गिक आपत्तीच वाटत होती. परंतु जसे वानर त्यांच्या घराचे खांब उखडून काढायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हेही एक प्रकारचं आक्रमणच आहे. गोफणीने मारायचे दगड ते त्यांच्या बलवान हाताने इतरत्र फेकून मोठी हानी करायला लागले होते. आटपणं शक्यच नव्हतं. सगळी लंका मोडून तोडून टाकली जात होती. शतघ्नी उचलून ते त्यातील चाकासकट फेकून देत होते. वानर आकाराने प्रचंड असल्यामुळे त्यांना काबूत आणणं काही सोपं नव्हतं. वानर तर तिथे असलेले दगड उंच हवेत फेकत होते. ते दगड खाली येताना जोराने तटावर संरक्षण करण्यासाठी पहारा देणाऱ्या रखवालदारांवर कोसळत होते. हजाराने ते तसे मरत होते आणि ते होत असताना अनेक मायावी सिद्धी असलेले राक्षस त्यांच्या तीरकमठाने बाणांचा वर्षाव वानरांवर करू लागतात. त्या मारामुळे वानर थोडीशी मागे वळतात. त्या जीवघेण्या मारामुळे काही वानर कोसळून पडतात. दोनही बाजूनी हानी होत होती. आता खऱ्या युद्धाचं रूप आलेलं होतं. त्यानंतर वानरांची आणि राक्षसांची हातोहात लढाई पण सुरू झाली. ते एकमेकांचे केस पकडून त्यांना जमिनीवर आदळत होते. एकमेकांना नखाने ओरबाडत होते. ते दोघेही जोरजोराने ओरडून आपला राग व्यक्त करत होते. दोनही बाजूंचे वीर मरून पडत होते. तरीही कोणीही हार मानायला तयार नव्हतं. तेव्हा राम आणि लक्ष्मण त्यांच्या मंतरलेल्या बाणांनी लंकेचं आकाश भरून टाकतात. त्या मारात असंख्य राक्षस मरूनही पडतात. लक्ष्मण त्याच्या भाल्याने नेम धरून राक्षसांचे सेनानी हेरून त्यांना टिपीतच होता. त्यामुळे राक्षसांना पुढील मार्गदर्शन होत नव्हतं. त्या समरात राक्षसांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झाल्यावर रामाने त्याच्या फौजांना आराम करण्यास सांगितलं. त्या पहिल्या समरात रामाच्या फौजांनी लंकेच्या तटाच्या भिंती पूर्णपणे तोडून टाकल्या होत्या.
त्यामुळे ते संरक्षण आता राक्षसांना राहिलं नव्हतं. आता रामाच्या बाणांच्या आवाक्यात सगळी लंका आलेली होती आणि अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा 22वा भाग इथे संपलेला आहे. भाग 23वा. मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात, वानरांच्या फौजा आराम करत असताना रावणाच्या बाजूने असलेले काही छोटे राक्षस आणि पिशाच्च त्यांच्या मायावी सिद्धीच्या मदतीने वानरात घुसून त्यांना सतावण्यास सुरुवात करतात. त्यामध्ये पर्वण, पतन, जंभ, खार, क्रोधवस, परी, प्रारुज, अरुज, प्रघश आणखीन इतरही काही होते. ते अदृश्य असल्यामुळे वानरांना समजत नव्हतं की काय होतं हे. परंतु बिभीषणाला त्या सगळ्या विद्या अवगतच होत्या. त्यांनी त्या छोट्या राक्षसांना आणि पिशाच्यांना उघडं पाडलं. ते दिसल्यावर वानरांनी त्यांचा फडशा पाडला. ते होत असताना रावण त्याची खास योद्ध्यांची फौज घेऊन बाहेर आला. त्यात भयंकर दिसणारे राक्षस आणि पिशाच्च होते. रावणाला युद्धशास्त्राचं उशनाने सांगितलेले नियम पाळून युद्ध करायचं असतं. ते वानरांच्या बरोबर शक्य नव्हतं. त्यांनी त्याच्या सैन्याची व्यूहरचना केली होती. त्या रचनेला त्यांनी उशाननाचेच नाव दिलेलं होतं. त्याशिवाय बृहस्पतीच्या नियमानुसार त्याचं सैन्य उभं होतं. त्यानंतर रावण रामाला आव्हान देतो. त्यांच्यात द्वंद्वयुद्ध सुरू होतं. त्याचवेळी लक्ष्मण इंद्रजिताशी, सुग्रीव विरूपाक्षाशी, बिभीषण प्रहस्ताशी, निखर्वत ताराशी, नल तुंडाशी, पनस प्रतुषाशी अशी द्वंद्व युद्ध सुरू होतात. लवकरच ती द्वंद्वयुद्ध भयंकर रूप धारण करतात. देव आणि दानवातील ते युद्ध कोणालाही घाबरवणारच होतं. जुन्या काळातील अशा युद्धांची आठवण यावी असंच ते होतं. रावणाने लवकरच रामाला त्याच्या बाणांनी घेरलेलं होतं. रामाने सुद्धा त्याच्या धारदार सोळे असलेल्या बाणांनी जबर जखमी केलेलं होतं. दुसरीकडे लक्ष्मणाने इंद्रजिताला त्याच्या कमजोर भागावर बाण मारून घायाळ केलेलं होतं. बिभीषणाने प्रहस्ताला मारायला सुरुवात केली होती. ते करताना आपल्या नातेसंबंधाचे ते दोघेही पर्वा करीत नव्हते आणि त्या दोघांनी त्यांच्याकडील दैवी आयुध वापरायला प्रारंभही केला होता. त्यामुळे तीनही जगातील चराचर चिंतेत पडलेले होते. रात्र झाल्यावर त्या काळातील रिवाजानुसार सगळेच प्रतिस्पर्धी आराम करण्यासाठी जातात आणि अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा 23वा भाग इथे संपलेला आहे. भाग 24वा. मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात की दुसऱ्या दिवशी युद्ध पुन्हा सुरू झालं. प्रहस्त अचानक पुढे आला. त्याच्या हातातील गदा त्याने जोरात ओरडत बिभीषणाच्या पाठीत मारली. त्या फटक्याने दुसरा कोणी तत्काळ कोसळला असता, परंतु बिभीषणाला मात्र काहीही झालं नाही. एखाद्या पहाडासारखा तो तसाच्या तसा उभा होता. बिभीषण त्यानंतर एक धारदार पातं लावलेला भाला घेतो आणि तो मंतरून त्याच्या अंगावर फेकतो. त्यावर आकाशातील विजेच्या वेगाने प्रहस्ताचं डोकं उडवतं. प्रहस्त एखाद्या प्रचंड वाढलेल्या वृक्षासारखा जमिनीवर कोसळतो. प्रहस्त कोसळल्याचं पाहून धूम्राक्ष ढगासारखा विशाल सुग्रीवावर चालून जातो. तो आणि त्याचे काळ्या ढगांसारखे ज्याच्या आयाळी पसरलेल्या आहेत असे त्याचे सैनिक त्या वानरांवर चाल करून येत असल्याचं पाहून ते वानर घाबरून पळायला लागतात. ते पाहून हनुमान तिथे उभा राहतो. त्याला आलेला पाहून वानरांच्या फौजात द्वेष येतो आणि ते त्या राक्षसांवर तुटून पडतात. त्यानंतर एक धमासान युद्ध झालं. त्यावेळी राम आणि रावण एकमेकांवर चाल करून जातात. त्या युद्धात इतकं रक्त सांडलं की सगळी भूमी लाल झाली होती. धूम्राक्ष सुग्रीवावर भाल्याने मारा करत होता. त्यामुळे सुग्रीव थकल्यासारखा दिसू लागतात. ते पाहताच वायुपुत्र हनुमान धूम्राक्षाला मारतो. त्यांच्यात जमते. ती मारामध्ये देखील पाहण्यासारखी होती. जणू काही इंद्र आणि प्रल्हाद लढत आहेत. धूम्राक्ष त्याच्या गदेने मारत होता आणि हनुमान मोठी उपटलेली झाडं गदेच्या जागी वापरत होता. त्या मारामुळे धूम्राक्षाचा रथ आणि त्याचे घोडे सगळे मोडून जातात. त्यात तो रावणाचा महत्त्वाचा हस्तक मारला जातो. त्यामुळे वानर सैन्याचा उत्साह वाढतो. हनुमानाने चढाई केल्यानंतर त्याच्या वानर साथीदारांचा जोर इतका वाढतो की राक्षस त्यांच्याशी लढूच शकत नाहीत. ते लंकेच्या आतील भागात पळून जातात. अशा रीतीने पळालेले राक्षस सैनिक रावणाला जाऊन सांगतात की युद्धाची दिशा रावणाच्या विरुद्ध झाली आहे.
रावण एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो की आता कुंभकर्णाला उठवलंच पाहिजे. त्याप्रमाणे सगळे राक्षस कुंभकर्णाच्या कानाजवळ वाद्यांचा आवाज करत राहतात. त्यामुळे तो जागा होतो. कुंभकर्ण चांगला जागृत झाला आहे हे पाहिल्यावर रावण त्याला सांगतो की आता त्याची गरज आहे. कुंभकर्ण दशाननाला विचारतो, काय कारणाने हे युद्ध होत आहे? रावण सांगतो की त्याने रामाला अद्दल घडवण्यासाठी त्याची पत्नी सीता हिला पकडून ठेवलेला आहे. राम त्याच्या पशुसेनेने लंकेवर हल्ला करत आहे तिला मुक्त करण्यासाठी. त्या सैन्याला आपलं राक्षस सैन्य काही अडवू शकत नाही, तर आता तुझी गरज आहे. कुंभकर्ण त्याचा विशाल देह घेऊन रणांगणावर येतो. तो पाहतो की रामाच्या पशुसेनेने समुद्रावर एक लांब रुंद सेतू बनवलेला आहे. त्यावरून ते विविध प्रकारचे हिंस्त्र पशु लंकेत ओतल्यासारखे घुसत आहेत. सर्वदूर ते प्राणी गोंधळ घालत होते. नुकसान किती केलं गेलं आहे त्याला तर काही गणनाच नव्हती. त्याला रावण सांगतो की त्याचे श्रेष्ठ दर्जाचे लढवय्ये आत्तापर्यंत सगळे मारले गेले आहेत. प्रहस्त, धूम्राक्ष अशी सगळी नावं तो सांगतो. त्यासाठी आता तुला उठवत आहे असं रावण कुंभकर्णाला सांगतो देखील. फक्त तूच आता रामाला मारू शकतोस, म्हणून तू तुझा लढण्याचा पोशाख घालून तयार हो. दुशानचे 2 धाकटे भाऊ वज्रवेग आणि प्रोमथीन तुला मदत करतील. ते ऐकल्यावर परिस्थितीची कल्पना कुंभकर्णाला येते आणि तो लढण्यासाठी तयार होतो. रावण वज्रवेगाला आणि प्रोमथीनाला पुढे काय करायचं त्याची पूर्ण कल्पना देतो आणि ते दोघेही भाऊ आज्ञेचं पालन करण्यासाठी सज्ज होतात. अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा 23वा भाग इथे संपलेला आहे. भाग 24वा. मार्कंडेय ऋषी सांगत असतात की कुंभकर्ण लढण्यासाठी निघतो. त्याच्याबरोबर त्याचे साथीदारही असतात. लवकरच तो ती विजयी वानरसेना त्याच्यासमोर उभी पाहतो. तो प्रथम रामाला त्यात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला तिथे सुमित्राचा मुलगा दिसतो. त्याच्या हातात धनुष्यबाण असतात. त्याला आलेला पाहताच ते वानर त्याच्याजवळ जाऊ लागतात. त्याला गराडा घालतात. त्यानंतर ती वानरं त्याला हातातील झाडांनी मारण्यास सुरुवात करतात. काही त्याच्या अंगावर चढून त्याला नखांनी ओरबाडण्यास सुरुवात करतात. त्यांच्यात युद्ध सुरूच होतं आणि लवकरच ते कुंभकर्णाला चेरीस आणतात. त्यांच्या लढण्याच्या तऱ्हा निराळ्याच होत्या, परंतु कुंभकर्ण त्याने फारसा विचलित झालेला नसतो. उलट त्या वानरांच्या चाळ्यामुळे तो हसायला लागतो. त्याचं ते हसणंसुद्धा विचित्र आणि 7 मजलीच होतं. त्यानंतर तो रावणाचा भाऊ त्या वानरांना पकडून खायला लागतो. त्याने त्यात काही महत्त्वाचे वानर खाल्ले. त्यात चल, चंडचल, वज्रबाहू होते. त्यामुळे आता वानर घाबरून कुंभकर्णापासून दूर जायला लागले. ते मोठमोठ्यांदा किंचाळायला लागले. वानरांचं ते ओरडणं ऐकल्यामुळे त्यांचा राजा सुग्रीव त्यांच्या मदतीसाठी तिथे जातो. कुंभकर्णाच्या डोक्यावर साल वृक्षाचा फटका मारतो, परंतु त्या फटक्याने कुंभकर्णामध्ये काहीही बदल होत नाही. त्यानंतर मात्र तो कुंभकर्ण त्याचे हात लांब करून सुग्रीवाला धरतो. जणू काही आता तो त्याला खाणार असं वाटायला लागतं. ते पाहून लक्ष्मण त्याच्या मदतीला जातो. त्याच्यावर जवळून तीक्ष्ण धार असलेल्या सोनेरी बाणांचा वर्षाव करतो. ते धारदार बाण कुंभकर्णाच्या चिलखताला भेदून आत शरीरात त्याच्या घुसतात. काही बाण त्याच्या अंगातून आरपार जातात आणि जमिनीत घुसतात. त्यामुळे तिथे कुंभकर्णाचं रक्त सांडतं. कुंभकर्ण सुग्रीवाला टाकतो आणि लक्ष्मणाकडे त्याचा मोर्चा वळवतो. तेव्हा मोठ्या शिताफीने लक्ष्मण त्याचे वर केलेले हात छाटून टाकतो, परंतु त्याचे 2 हात छाटल्यावर त्याला नवीन आणखीन हात तिथे येतात. लक्ष्मण ते नवीन आलेले हातसुद्धा त्वरित छाटत राहतो. त्याबरोबर कुंभकर्ण त्याचा आकार बदलायला लागतो आणि ते भयंकर होत असतं. जणू काही त्याच्या आकार बदलण्याला काहीही मर्यादा नव्हती. त्याला अनेक पाय फुटत होते. लक्ष्मण ते सुद्धा छाटत असतो. कुंभकर्णाचं ते थांबत नाही असं पाहिल्यावर लक्ष्मण ब्रह्मास्त्र काढतो आणि ते कुंभकर्णावर फेकतो. त्याच्या आघाताने अखेरीस कुंभकर्णाचा देह, जो एखाद्या प्रचंड वृक्षासारखा झालेला होता, तो कोसळतो. असुर राजा वृत्राची आठवण त्यावेळी ते युद्ध पाहणाऱ्या ऋषींना झाली. कुंभकर्ण त्या ब्रह्मास्त्राने मेलाय. कुंभकर्ण मेल्याचं पाहून राक्षसेना घाबरून इतस्ततः पळायला लागली. राक्षस पळतायत हे पाहून दूषणाचा धाकटा भाऊ लक्ष्मणाच्या अंगावर चाल करून जातो,
परंतु त्याच्या पंख असलेल्या मंतरलेल्या बाणाने तो दोनही भाऊ वज्रवेगा आणि प्रोमथीन यांच्यावर वार करतो. त्यांच्यात भीषण युद्ध होतं. ते पाहणाऱ्यांच्या तर अंगावर शहारेच उठवत होतं. अखेरीस लक्ष्मण त्यांना आवरतो. त्यांच्या बाणांच्या वर्षावापुढे त्या दोघांचं काहीही चालत नाही. ते थोडा वेळ युद्ध चाललेलं आहे. त्याप्रसंगी हनुमान एक मोठं टेकाड उचलतो आणि लक्ष्मणाच्या मदतीला धावतो. त्या टेकाड्याच्या फटक्याने वज्रवेगा मारतो. नल एक मोठा दगड उचलून चाल करून जातो. त्या दगडाखाली तो प्रोमथीनला मारून टाकतो. अशा रीतीने रामाचं सैन्य आणि रावणाचं सैन्य यात लढाई जारी होती. ते युद्ध त्यांच्या मृत्यूमुळे थांबेल असं वाटत होतं, परंतु प्रत्यक्षात उलटच झालं. ते युद्ध आणखीनच भडकलं. त्या समरात वानरसेना आणि रावणाची राक्षससेना यांची फार मोठी जीवितहानी होत होती. त्यात राक्षसांची हानी जरा जास्तच होती. अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा 24वा भाग इथे संपलेला आहे. भाग 25वा. मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात की रावणाला समजते की त्याचा भाऊ कुंभकर्ण युद्धात कामी आलेला आहे. त्यावर तो राक्षस राजा त्याच्या मुलाला बोलवतो आणि सांगतो, अरे शत्रूंचा नाश करणाऱ्या माझ्या मुला, आता तू जाऊन रामाचा वध करायचा आहेस. तुझ्यामुळे मी इंद्राला हरवू शकलो होतो म्हणून तुझं नाव इंद्रजित आहे. तुझ्यात अदृश्य होण्याची सिद्धी आहे म्हणून तू रामाला मारू शकशील. तुझ्या आयुधांपुढे तो टिकणारच नाही. तुझे सारथी त्यांच्याबद्दल काय मी सांगू. जे प्रहस्ताला आणि कुंभकर्णाला जमलं नाही ते आता तुला साध्य करायचं आहे. तुझ्या धारधार शस्त्रांनी तू माझ्या शत्रूचा नाश करणार आहेस. तसं करून तू माझ्या आनंदात भरच घालणार आहेस असं मी समजतो. पूर्वी तू वसवाला पराभूत करून जसं साध्य केलंस तसंच आता तुला पुन्हा करायचं आहे. त्या बोलण्याला आज्ञा मानून त्याचा मुलगा इंद्रजित म्हणाला, जशी आपली आज्ञा. आणि तो ताबडतोब त्याच्या रथात चढतो आणि युद्धभूमीकडे जातो. युद्धभूमीवर तो स्वतःचं नाव जाहीर करतो आणि मोठ्यांदा ओरडूनच प्रथम तो लक्ष्मणाला द्वंद्वाचं आव्हान देतो. त्याबरोबर लक्ष्मण ते आव्हान स्वीकारतो आणि त्याच्याशी लढण्यासाठी त्याचं धनुष्य बाण घेऊन त्याच्यासमोर जातो. आपल्या प्रतिस्पर्धकाच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी लक्ष्मण त्याच्या धनुष्याचे दोर त्याच्या मनगटाला बसवलेल्या चामड्याच्या पट्ट्यावर मारत त्याचा आवाज काढतो, ज्यामुळे इंद्रजिताला भीती वाटावी. त्यानंतर जे द्वंद्व त्या दोघा योद्ध्यात झालं आहे त्याचं काय वर्णन करावं. दोघेही आपापल्या धनुर्विद्येतील कौशल्यपणाला लावून एकमेकांना पराभूत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. दोघेही दैविक आयुधांचा उपयोग करण्यात प्रवीणच होते. ते द्वंद्वच भयंकर होतं, परंतु लवकरच रावणाच्या मुलाला समजलं की तो लक्ष्मणाला बाद करू शकणार नाही. तो त्याची सगळी शक्ती पणाला लावतो. त्याप्रमाणे इंद्रजित लक्ष्मणावर विविध प्रकारचे भाले फेकून मारू लागतो, परंतु लक्ष्मण त्याच्या बाणांनी त्या भाल्यांचे तुकडेच करत होता. त्यामुळे त्याचा काहीही परिणाम त्याच्यावर होत नव्हता. ते द्वंद्व चालू असताना वालीचा मुलगा अंगद एक भलं मोठं साल वृक्षाचं झाड उपटून काढतो आणि ते इंद्रजितावर फेकतो. त्या इंद्रजिताच्या डोक्याला ते लागतं आणि त्या फटक्याने न डगमगता इंद्रजित त्याच्या तलवारीने अंगदावर वार करतो, परंतु लक्ष्मण ती तलवार त्याच्या तलवारीने तोडून टाकतो. रावणाचा मुलगा तशाने माघार घेण्यापैकी नव्हता. तो गदा उचलतो. त्या गदेच्या फटक्याने अंगदाला काहीच होत नाही, परंतु तो एक साल वृक्षाच्या जाडजूड आकाराचा बुंदा रावणाच्या मुलावर मारतो. त्या फटक्याने इंद्रजिताचा रथ आणि घोडे दोनही नाकाम होतात. तो रथातून उतरतो आणि त्याच्या मायावी सिद्धीने तो गायब होतो. राम त्यावेळी त्याच्या सैनिकांना मदत करण्यासाठी तिथे जातो, परंतु इंद्रजित त्याच्या बाणाने रामाला आणि लक्ष्मणाला मारत राहतो. कुठून बाण येत आहेत ते त्यांना समजत नव्हतं आणि त्या बाणांच्या वर्षावामुळे राम आणि लक्ष्मण खूपच जखमी होतात, परंतु ते हटत नाहीत. वानरांच्या टोळ्या त्या न दिसणाऱ्या रावणाच्या मुलाला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करतात. मोठे मोठे दगड ते फेकू लागतात, असे की त्यांच्या माऱ्यात तो येईल आणि मरेल, पण तो त्यांना सापडत नव्हता. राक्षसांचा तो राजपुत्र आता आणखीनच मोठ्या प्रमाणावर राम आणि लक्ष्मणांवर बाणाचा पडीमार करायला लागतो. अखेरीस
त्या बाणांच्यामुळे त्या जखमा झालेल्या होत्या, त्या सहन न झाल्यामुळे दोघेही वीर मूर्छित होऊन जमिनीवर पडतात. जणू काही सूर्य आणि चंद्रच पडलेले आहेत. अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा 25वा भाग इथे संपलेला आहे. भाग 26वा. मार्कंडेय ऋषी पुढे सांगतात, त्या दोघांना मूर्छित होऊन पडलेलं पाहताच इंद्रजित पुन्हा दृश्य होतो आणि त्यांचे हात पाय बाणांच्या जाळीने करकचून बांधतो. ती धनुर्विद्या त्याला आशीर्वादात मिळालेली होती. ते असं दिसत होतं की जणू काही 2 गरुड बाणांच्या पिंजऱ्यात अटक झालेले आहेत. त्यांच्या भोवती सुग्रीवाचं वानर सैन्य उभं होतं. त्यांना कळत नव्हतं की आता काय करायचं. त्यात उभे होते शुसेना, मैंद, द्विंद्व, कुमुद, अंगद, हनुमान, नील, तारा आणि नल. तेवढ्या तिथे दुसरीकडे लढाई उरकून बिभीषण येतो. तो त्याच्या प्रज्ञा नावाच्या आयुधाच्या मदतीने राम आणि लक्ष्मण यांना शुद्धीवर आणतो. सुग्रीव त्याच्या अंगात घुसलेले शर बाहेर काढतो. विशल्याचा ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. ती आजसुद्धा जखमा भरण्यासाठी बंगाल प्रांतात वापरतात. विशल्याचा लेप त्या जखमांवर लावला जातो. त्यामुळे त्या जखमा लवकर बऱ्या होतात. त्याचबरोबर मंत्रोच्चारण केलं जातं. त्यामुळे ते शुद्धीवर येतात. जखमांना उतारा मिळाल्यानंतर ते दोघेही वीर उठून बसतात. त्यांचा थकवा आणि वेदना नाहीशा झालेल्या होत्या. रामाला सुखरूप आहे हे पाहून बिभीषण त्याला म्हणतो, अहो शत्रुघ्न, गुह्यकांच्या राजाच्या आदेशानुसार एक गुह्यक, आता ही इथे एक सांगते, गुह्यक हे देव आणि गंधर्व यांच्या मधल्या श्रेणीची दैवी शक्ती असतात. ते शंकराचे पूजक असतात. असो, तर शुभ्र पर्वतीवरून म्हणजे गंधमादन पर्वत एक दिव्य जल घेऊन आलेले आहेत. ते साक्षात कुबेरांनीच पाठवलेलं आहे. ते जल आपण तसेच कोणीही डोळ्यांना लावलं की सगळ्याच अदृश्य गोष्टी तुम्ही पाहू शकाल. ते ऐकून राम आणि लक्ष्मण ते प्रथम स्वतःच्या डोळ्यांना लावतात आणि नंतर तो त्याच्या खास मदतनीसांना म्हणजे सुग्रीव, जंबुवन, हनुमान, अंगद, मैंद, द्विंद्व, नील आणि नल वगैरे सगळ्यांच्या डोळ्यांना लावण्यास देतो. त्यामुळे अशा प्रकारे राक्षसांना यापुढे शक्य होणार नाही. ते पाणी डोळ्यांना लावल्याबरोबर सगळे लपलेले राक्षस त्यांना दिसू लागतात. मार्कंडेय पुढे सांगतात की युधिष्ठिरा, त्या सगळ्यांना ते लपलेले राक्षस दिसू लागल्यामुळे त्यांची लढण्याची क्षमता द्विगुणित झाली आहे. त्या सुमाराला रावणाचा मुलगा त्याच्या बापाला त्याचं यश सांगण्यासाठी त्याच्याकडे गेला. ते सांगितल्यानंतर तुरंत तो त्याच्या रथात बसून पुन्हा रणांगणावर येतो. बिभीषणाच्या सांगण्यानुसार लक्ष्मण त्या इंद्रजिताच्या जवळ जातो. इंद्रजित त्याचे दररोजचे धार्मिक विधी करत असताना बिभीषणाच्या सांगण्यानुसार लक्ष्मण त्याच्यावर हल्ला करतो. त्याबरोबर इंद्रजितसुद्धा तसाच युद्धासाठी तयार होतो आणि त्यांचं मोठं युद्ध सुरू होतं. ते युद्ध प्राचीन काळी होऊन गेलेल्या शक्र आणि प्रल्हादाच्या द्वंद्वाची आठवण करून देत होतं. इंद्रजिताचा बाण लक्ष्मणाच्या वर्मावर बसतो. त्याप्रमाणे लक्ष्मणाचे बाणसुद्धा रावणाच्या मुलाला भेदतात. त्यामुळे संतापाच्या भरात इंद्रजित विषारी सापाचे बाण सुमित्राच्या मुलावर सोडतो. मार्कंडेय सांगत असतात की अरे युधिष्ठिरा, ऐक पुढे काय झालं ते. लक्ष्मण ते डावलतो आणि रावणाच्या मुलांवर पंख असलेले मंतरलेले बाण सोडतो. त्याचा आघात इंद्रजिताला सहन होत नाही आणि तो कोसळतो. एका बाणाने त्याचा एक हात, ज्याच्यात त्याने धनुष्य पकडलेलं होतं, तो तुटतो. तर दुसऱ्या बाणाने त्याचा दुसरा हात तुटतो, ज्यात त्याने बाण धरलेले होते. तिसऱ्या बाणाने त्याचं शिर धडापासून वेगळं होतं. ते छिन्न भिन्न झालेलं इंद्रजिताचं शरीर पाहवत नव्हतं. त्यानंतर त्याच्या सारथ्याला तो मारतो. तसं झाल्यामुळे तो रथ, सारथी आणि इंद्रजिताशिवाय रावणाकडे जातो. रथात आपला मुलगा नाही हे पाहून तो जे समजायचं ते समजतो. तो दशानन मुलाच्या जाण्याने फार दुःखी होतो. ते पाहिल्यावर रावणाच्या मनात एक आसुरी विचार येतो. तो ठरवतो की तो या युद्धाचं जे कारण आहे, जनकाची कन्या, तिलाच मारून टाकावं. तो विचार आल्याबरोबर तो त्याची समशेर घेऊन सीता जिथे होती त्या उपवनाकडे निघतो. रावणाचा एक मंत्री अविंध्य, जो रामाला फितूर झाला होता, तो ते पाहतो आणि रावणाचा इरादा काय आहे तेही समजतो. तो रावणाला म्हणतो, आपण क्षत्रिय आहात,
आपण एका अशस्त्र स्त्रीला अशा रीतीने मारलं तर ते महादेवाला रुचणार नाही. ह्याचा जरा विचार करावा. दुसरं असं की तिच्या जीवनाचा खेळ खंडोबा करून ती आधीच आपण मारलेली आहे. आता देह मारणाने काय साध्य होणार आहे? राम तुमचं राज्य तर नष्ट करणारच आहे असं दिसतंय. तरी आपण रामालाच मारण्याचं का पाहत नाही आहे? रामाला मारलं म्हणजे तीसुद्धा मारल्यासारखंच होणार आहे. तसंच राम मारला गेला तर लंकाही तुमच्याकडेच राहील. तरी थोडंसं विवेकाने घ्या. सगळे देव त्याच्या बाजूनी आहेत. आपण रामाशी लढण्यास का बरं तयार होत नाही आहे? इंद्राला तर आपण अनेक वेळा हरवलं आहेत. रावणाचा अहंकार चेतवण्याचं काम अविंध्यचा युक्तिवाद करतो आणि रावण रामाशी लढण्यास तयार होतो. रावण त्याचा रथ तयार करण्याची आज्ञा देतो आणि लढण्याच्या तयारीला लागतो. अशा रीतीने द्रौपदी हरण पर्वाचा 26वा भाग इथे संपलेला आहे.